नमस्कार. आज आपण नात्यांच्या मानसशास्त्राबद्दल एक अतिशय खोल आणि विचार करायला लावणारा विषय समजून घेणार आहोत. तो म्हणजे नात्यातील बदल, भीती आणि आदर यांचं सूक्ष्म नातं. प्रत्येक नात्याची सुरुवात ही जवळजवळ एकसारखीच असते. अतिशय गोड, उत्सुकतेने भरलेली आणि आशेने उजळलेली. सुरुवातीला आपण समोरच्या व्यक्तीशी खूप संयमाने बोलतो, तिच्या भावनांचा विचार करतो आणि प्रत्येक शब्द जपून वापरतो. पण आपण असे का करतो बरं? कारण त्यावेळी आपल्या मनात एक अदृश्य भीती असते. ती भीती म्हणजे जर आपण काही चुकीचं बोललो, चुकीचं वागलो किंवा समोरच्याला दुखावलं तर कदाचित ती व्यक्ती आपल्याला सोडून जाईल. ही गमावण्याची भीती आपल्या वागणुकीवर एक प्रकारचं नियंत्रण ठेवते. आपण स्वतःला थांबवतो, विचार करून बोलतो आणि समोरच्या व्यक्तीला दुखावू नये म्हणून प्रयत्न करत असतो. मानसशास्त्र सांगतं की ही भीती पूर्णपणे नकारात्मक नसते, उलट ती नात्याला सुरुवातीला शिस्त प्रदान करते. संशोधनानुसार जेव्हा एखादी गोष्ट गमावण्याची शक्यता असते तेव्हा तिची किंमत आपल्याला जास्त जाणवते. सुरुवातीला नातं स्पेशल वाटतं कारण आपल्याला खात्री नसते की ते नातं कायम टिकेलच. पण जसा जसा वेळ जातो तसं एक वेगळंच मानसशास्त्र काम करू लागतं. जेव्हा आपल्याला वाटतं की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात कायमची नाही, तेव्हा आपण तिचं जास्त जतन करतो, तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्यासाठी अधिक प्रयत्नही करतो. पण जसा जसा वेळ जातो तसं तसं नातं बदलायला लागतं. लग्नानंतर किंवा दीर्घकाळ एकत्र राहिल्यानंतर मनात एक प्रकारची सुरक्षितता निर्माण होते आणि मग आपण न कळत असा समज करून घेतो की आता ही व्यक्ती आपल्या आयुष्यात कायमची आहे आणि ही व्यक्ती आता कुठेही जाणार नाही. आणि इथेच नात्यातील गोडवा हळूहळू कमी होण्याची प्रक्रिया सुरू होते. कारण ज्या क्षणी आपल्याला खात्री वाटते की समोरची व्यक्ती आपल्याला सोडून जाणार नाही, त्या क्षणी आपण तिची किंमत कमी करू लागतो. सुरुवातीला जिथे आदर होता तिथे आता गृहीत धरण्याची भावना येते. सुरुवातीला जिथे धन्यवाद किंवा कौतुक होत होतं तिथे नंतर अपेक्षा निर्माण होतात. सुरुवातीला जिथे समजूतदारपणा होता तिथे आता चिडचिड आणि अहंकार दिसायला लागतो. अनेक लोकांना असं वाटतं की लग्नानंतर किंवा काही वर्षांनी व्यक्ती बदलते, पण वास्तवात व्यक्ती बदलत नाही. फक्त आधी भीतीमुळे दाबलेला स्वभाव बाहेर येत नव्हता, पण आता तो स्वभाव बाहेर येत असतो. जेव्हा आपण नातं गमावण्याची भीती अनुभवत नाही तेव्हा आपला खरा स्वभाव दिसू लागतो. म्हणूनच अनेक जोडप्यांमध्ये सुरुवातीला गोडवा असतो, पण काही वर्षांनी हा गोडवा कमी होत जातो. मानसशास्त्रज्ञ सांगतात की नात्यातील शक्तीचा समतोलही या प्रक्रियेत महत्वाचा असतो. समाजशास्त्रातील प्रिन्सिपल ऑफ लिस्ट इंटरेस्ट या सिद्धांतानुसार नात्यात ज्याला त्या नात्याची कमी गरज वाटते किंवा जो कमी गुंतलेला असतो त्याच्याकडे जास्त नियंत्रण असतं. म्हणजेच ज्या व्यक्तीला गमावण्याची भीती कमी असते ती न कळतच त्याच्यावर अधिक प्रभाव टाकते. म्हणून कधी कधी असं दिसतं की ज्या व्यक्तीला जास्त प्रेम असतं तीच जास्त जपते, जास्त सहन करते आणि जास्त प्रयत्न करते. पण याचा अर्थ असा नाही की प्रेम कमकुवत आहे. उलट याचा अर्थ असा आहे की ती व्यक्ती त्या नात्याला जास्त मूल्य देते. आणखी एक महत्वाचा मानसशास्त्रीय सिद्धांत सांगतो की आपला आत्मसन्मान आणि आत्मविश्वास हे मोठ्या प्रमाणात आपल्या नात्यावर अवलंबून असतात. यालाच सोशिओमीटर थेअरी म्हणतात. या सिद्धांतानुसार आपला आत्मसन्मान हा आपल्या सामाजिक नात्यांमधील स्वीकार किंवा नकार यावर आधारित असतो. म्हणजेच जर आपल्याला वाटलं की समोरची व्यक्ती आपल्याला महत्त्व देते, आपल्याला स्वीकारते, तर आपला आत्मविश्वास वाढतो. पण जर आपल्याला वाटलं की आपण गृहीत धरले जात आहोत किंवा दुर्लक्षित होत आहोत तर आपला आत्मसन्मान कमी होऊ लागतो. त्यामुळे नात्यांमध्ये आदर आणि मान्यता खूप महत्वाची असते. नातं मजबूत ठेवण्यासाठी सतत संवाद, कौतुक आणि कृतज्ञता आवश्यक असते. संशोधन सांगतं की जेव्हा लोक नात्याला सुरक्षित समजतात तेव्हा ते त्यात कमी गुंतवणूक करतात आणि हीच गोष्ट हळूहळू भावनिक अंतर निर्माण करते. नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करणे थांबवलं की नातं हळूहळू निष्प्राण होऊ लागतं. म्हणूनच अनेक मानसशास्त्रज्ञ सांगतात की नातं जिवंत ठेवण्यासाठी त्यात सतत भावनिक गुंतवणूक करावी लागते. संवाद, सहानुभूती, कौतुक आणि एकमेकांचा आदर या गोष्टी नात्याला जिवंत ठेवतात. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अहंकार. अनेक वेळा नात्यातील सर्वात मोठा शत्रू म्हणजे अहंकार असतो. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला चुकीचं ठरवण्यावर भर देतो आणि स्वतःच्या चुका मान्य करत नाही तेव्हा नातं कमजोर होतं. पण जेव्हा आपण स्वतःच्या उणीवांवर काम करतो आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनांना महत्त्व देतो तेव्हा नातं अधिक मजबूत होतं. खरं तर परिपक्व नातं म्हणजे समोरच्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवणं नाही तर स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवणं आहे. जर आपण प्रत्येक दिवस असा जगलो की समोरची व्यक्ती आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे तर नात्यातील गोडवा कायम राहू शकतो. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे, तिच्या भावना आहेत, तिचे स्वप्न आहेत आणि तिच्या मर्यादा देखील आहेत. जेव्हा आपण या गोष्टीचा आदर करतो तेव्हा नातं केवळ टिकत नाही तर ते अधिक मजबूत होतं.
शेवटी एक साधी पण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, नातं टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, तर रोजच्या छोट्या कृतींची गरज असते. एक छोटा धन्यवाद, एक छोटं कौतुक, एक प्रामाणिक संवाद आणि एकमेकांच्या भावनांचा आदर या गोष्टी नात्याला मोठं बनवतात. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरच्या व्यक्तीला कधीही गृहीत धरू नका, कारण ज्या दिवशी आपण एखाद्या व्यक्तीची किंमत विसरतो त्या दिवशी नात्यात अंतर निर्माण होण्याची सुरुवात होते आणि ज्या दिवशी आपण पुन्हा तिची किंमत ओळखतो त्या दिवशी नातं पुन्हा जिवंत होतं. मंडळी, जर हा विचार तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.